Cancer Healer Center, a new beginning. अंजली दमानियांकडून माझ्यावर मोघम आरोप, दमानियांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार. मंत्री धनंजय मुंडे संतापले. टीका करताना दमानियांचा अंजली बदनामी असाही उल्लेख. पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली. मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं. दमानियांकडून प्रत्युत्तर. तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यास स्वतः न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा. टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले. पुरावे दाखवत अंजली दमानियांचा गंभीर आरोप. मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. महाराष्ट्रात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार घोटाळ्याची चौकशी करा. खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. चौकशीत कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करू. केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही. दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना शुभेच्छा. मुंडेंचा सूचक इशारा. सर्व आरोपही फेटाळले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी. हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगेंचाही मुंडेंवर निशाणा. सीडीआर तपासण्यासह मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. धनंजय मुंडेंच्या दबावामुळे तपासावर परिणाम होत असेल तर प्रशासन जबाबदार. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. दमानिया आणि धस यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणी. देहूतील भंडारा डोंगरावर महंत नामदेव शास्त्रींची कीर्तन सेवा स्थगित. पुण्यातील मराठा समाजाच्या मागणीनंतर संस्थानाचा निर्णय. सप्ताहानिमित्ताने 7 फेब्रुवारीला होणार होतं कीर्तन. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर नाव न घेता निशाणा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती राऊतांवर कारवाई करावी. राऊतांनी कितीही काळी जादू केली तरी फडणवीसांना फरक पडत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जामीन. 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर. उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सूरज चव्हाण आणि कुटुंबियांचा मला अभिमान. सगळेच गद्दार होऊ शकत नाही हे सूरजने दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. कथित खिचडी घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर. मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा. झोपडपट्टीतील दुकानदारांना कर भरावा लागणार. तर रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 5,100 कोटी रुपयांची तरतूद. लंडन आयच्या धर्तीवर आता मुंबई आय उभारलं जाणार. पर्यटकांना 600 फुटाच्या उंचीवरून आता मुंबईचं दर्शन होणार. महापालिकेच्या बजेटमध्ये विशेष तरतूद. शिर्डी दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 2 मोठे निर्णय. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बदली. तर साईबाबा संस्थानाच्या कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल. पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजताची कामाची वेळ. आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली. अभिनेता राहुल सोलापूरकरचं वादग्रस्त विधान. तर शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. आव्हाडांचं ट्विट. नागपुरात हॉटेलबाहेर पोलिसांनी चक्क टीम इंडियाच्या सदस्याला चढवलं. बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी चुकून थ्रो डाऊन स्पेशलिस्ट रघुला अडवल्याचा व्हिडिओ व्हायरल. 6 तारखेला भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना. Cancer Healer Center, a new beginning.